नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 5 शैक्षणिक वाटचाल भाग 1 की अगदी अशा या प्रकरणामध्ये आपल्याला भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य अशा प्रकारचे जे टप्पे आहेत की अशा या टप्प्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। त्याचप्रमाणे शिक्षण व्यवस्थेमधील असणाऱ्या विविध अशा प्रकारच्या योजनांचा जो आढावा आहे, हा आढावा आपल्याला शैक्षणिक वाटचाल या प्रकरणामध्ये करायचा आहे। पहा की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, त्याचप्रमाणे उच्च शिक्षण की अगदी अशा या गोष्टींचा जो विचार आहे, हा विचार आपल्याला या शिक्षण व्यवस्थेतील विविध अशा प्रकारच्या टप्प्यामध्ये करायचा आहे। पहा की अगदी त्याबरोबरच आपल्याला भारतातील काही प्रातिनिधिक अशा स्वरूपाच्या क्षेत्रातील विविध अशा प्रकारच्या संशोधन संस्थांचाही विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। म्हणजेच यावरून आपल्याला असं लक्षात येईल की देशभरातील शिक्षण व्यवस्थेची जी कल्पना आहे की ही कल्पना कशा प्रकारची होती की अगदी अशा या गोष्टीचा विचार आपल्याला मनामध्ये येऊ शकतो। पहा बाकी भारतातील शिक्षणाचा जो प्रश्न आहे हा किती जटिल आहे, म्हणजे किती अवघड आहे की अशा प्रकारची जी प्रचिती आहे ती प्रचिती आपल्याला स्वतंत्र भारतातील पहिल्या जनगणनेमध्ये म्हणजेच इसवी सन 1951च्या जनगणनेमध्ये आपल्याला ती आलेली होती की अगदी 1951मध्ये पहिली जी जनगणना झाली की अगदी अशा या पहिल्या जनगणनेमध्ये साक्षरतेचं जे प्रमाण आहे की हे प्रमाण अवघं 17% इतकंच होतं। पहा कालांतराने ते हळूहळू वाढत गेलं। मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी जनगणना आहे किंवा शिक्षणाचं हे जे काही प्रमाण आहे, हे प्रमाण हळूहळू कशा प्रकारे वाढत गेलं तर पहा हा जो तक्ता आहे की या तक्त्यावरून आपल्याला लक्षात येईल की भारतातील जनगणना ही साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आपल्याला या तक्त्यामध्ये दिलेलं आहे की पहा पहिल्या बाजूला आपल्याला जनगणना वर्ष दिलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या वर्षी अगदी साक्षरतेचं जे प्रमाण आहे हे प्रमाण आपल्याला दिलेलं आहे। तर पहा यामध्ये 1971 पासून ते 2001 पर्यंतच्या ज्या जनगणना आहेत की अशा या जनगणना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे त्या वर्षी साक्षरतेचं जे प्रमाण आहे हे प्रमाण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। पहा तर पहा 1971 साली 34% साक्षरतेचं प्रमाण आपल्याला भारतामध्ये होतं, ते 1981मध्ये 43% झालं, 1991मध्ये ते 52% झालं, 2001मध्ये 64% झालं। म्हणजे पहा की अगदी हा जो साक्षरतेचा जो आलेख आहे की हा आलेख आपल्याला या ठिकाणी चढता अशा प्रकारचा आलेख आपल्याला तो दिसून येईल। पहा म्हणजे आज जर आपण पाहिलं तर अगदी प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला या ठिकाणी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध अशा प्रकारच्या ज्या योजना आहे की अशा या योजना शासन राबवत असताना आपल्याला दिसून येतं। पहा आणि मग हे प्रमाण वाढवणं हे भारत सरकार पुढचं खूप मोठं अशा प्रकारचं आव्हान होतं। पहा आणि मग अशा या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकारने विविध अशा प्रकारच्या ज्या उपाययोजना आहे की ह्याच्या या उपाययोजना या ठिकाणी योजल्या गेल्या। मग अशा या योजना काय होत्या की ते पाहत असताना आपल्याला सुरुवातीला सांगावं लागेल की प्राथमिक शिक्षण की अगदी प्राथमिक शिक्षण, मग हे प्राथमिक शिक्षण नेमकं काय आहे की अगदी 6 ते 14 असा हा जो वयोगट आहे की अशा या वयोगटातील विद्यार्थ्यांना दिलं जाणारं जे शिक्षण असतं की ज्याला आपण प्राथमिक शिक्षण असं म्हणतो। पहा आणि मग की अशा या प्राथमिक शिक्षणाचा प्रसार त्याचप्रमाणे दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने 1988 साली खडूफळा अशा प्रकारची जी योजना आहे की ही योजना या ठिकाणी सुरू केली की ज्या योजनेला आपण ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असंही म्हणतो की अगदी अशा या योजनेच्याद्वारे जर आपण पाहिलं तर शाळांचा दर्जा सुधारणं
किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणं, सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या, स्वच्छतागृह, 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका, फळा, नकाशा, प्रयोगशाळा, साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य, म्हणजे अशा या विविध प्रकारच्या गोष्टीसाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे पहा. आणि मग अशा प्रकारची ही जी योजना आहे की अशा या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण हे गतिमान होण्यास खऱ्या अर्थाने मदत झालेली आहे पहा. म्हणजे जर आपण पाहिलं तर अगदी असं अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं जे कार्य आहे की हे कार्य सरकारने या ठिकाणी प्राथमिक शिक्षण हे या ठिकाणी भारतामध्ये सुरू केलेलं होतं पहा. मग यामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे खडूफळा योजना आहे की अशा या योजनेमध्ये प्रामुख्याने आपण सांगितलं की शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, किमान शैक्षणिक ज्या गरजा आहे की अशा या गरजांची पूर्तता झाली पाहिजे, प्रत्येक शाळेला किमान 2 वर्गखोल्या त्या ठिकाणी दिल्या पाहिजे, त्या शाळेमध्ये स्वच्छतागृह असलं पाहिजे, यासाठी निधी उपलब्ध करून देणं, त्याचप्रमाणे 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी त्यांची नेमणूक करणं, त्याचप्रमाणे फळा, नकाशा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, त्याचप्रमाणे क्रीडा साहित्य यासाठी सुद्धा पैसे देणे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर प्राथमिक शिक्षणामध्ये अशा प्रकारच्या उपाययोजना केलेल्या होत्या की ज्यामध्ये पहा या ठिकाणी आपल्याला म्हटलं आहे की हे तुम्हाला माहीत आहे का की 1960 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मग महाराष्ट्र शासनाने राज्यातील 1ली ते 7वी हा जो अभ्यासक्रम आहे की हा अभ्यासक्रम एकसारखा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला आणि त्यासाठी मुंबईच्या ST कॉलेजचे प्राचार्य सय्यद रऊफ यांना अभ्यासक्रमाचा जो मसुदा आहे हा मसुदा तयार करण्याचं काम त्यांच्यावरती सोपवण्यात आलं पहा. म्हणजे जर आपण पाहिलं तर अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची जी योजना आहे की या योजनेसाठी एक अतिशय चांगले अशा प्रकारचे जे अभ्यासक आहे की अशा या अभ्यासकाची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आली पहा. यानंतर जर आपण पाहिलं तर 1994मध्ये अशा या योजनेचा जो विस्तार आहे तो विस्तार हळूहळू केला आणि 100पेक्षा अधिक विद्यार्थी जर असतील तर 1 जादा खोली आणि 1 शिक्षक अशा प्रकारची त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा या योजनेचा विस्तार त्या ठिकाणी केला गेला. म्हणजेच जर पट संख्या 100पेक्षा अधिक झाली तर त्या ठिकाणी 1 खोलीही त्या ठिकाणी देण्यात आली, त्याचप्रमाणे एका शिक्षकाचीही नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आली. यानंतर मुलींच्या शाळा अनुसूचित जाती जमातींबद्दल जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे जे मुलींसाठी स्वतंत्र अशा प्रकारच्या शाळा, त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा, त्याचप्रमाणे ग्रामीण भाग की अगदी अशा या भागामध्ये जे प्राधान्य आहे की हे प्राधान्य त्या ठिकाणी अशा शाळांना देण्यात आलं. त्याचप्रमाणे शिक्षक भरती ज्यावेळेस केली गेली की अशा या शिक्षक भरतीमध्ये 50% जागावरती स्त्रियांची नेमणूक त्या ठिकाणी करण्याचं जे बंधन आहे की हे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आलेलं होतं पहा. म्हणजेच जर आपण पाहिलं तर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी प्राथमिक शिक्षणामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं की अगदी 1994मध्ये प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण की अशा या सार्वत्रिकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम त्या ठिकाणी हाती घेण्यात आला की ज्याला DPEP असं म्हटलं गेलं की अगदी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रासह 7 राज्यामध्ये अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी सुरू झाला. मग प्राथमिक शाळेमध्ये मुलांची 100% उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणं, मुलींचं शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन आणि मूल्यमापन, त्याचप्रमाणे पर्यायी शिक्षण, समाज जागृती, म्हणजे असे विविध अशा प्रकारचे जे उपक्रम आहे की अशा या उपक्रमांचा सुद्धा यामध्ये समावेश केला गेला पहा.
अगदी विद्यार्थ्यांचं योग्य अशा प्रकारचं जे पोषण आहे की हे पोषण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि म्हणून 1995मध्ये मध्यान्ह भोजन नावाची योजनाही त्या ठिकाणी सुरू करण्यात आली की जसं विद्यार्थी मित्रांनो आजही आपण मध्यान्ह भोजन अशा प्रकारच्या या योजनेचा आजही आपण या ठिकाणी लाभ घेतो आहोत की अगदी प्रत्येक शाळेमध्ये मध्यान्ह म्हणजे दुपारच्या वेळेस अगदी आपल्याला खिचडी भात असेल डाळ भात असेल म्हणजे अशा प्रकारची ही जी काही मध्यान्ह भोजनाची योजना आहे की ही योजना त्या ठिकाणी 1995 सालापासून या ठिकाणी सुरू झालेली आहे की त्यानंतर आपल्याला म्हटलं इथं की हे जमेल का की 1991मध्ये केरळ राज्य पूर्णतः साक्षर ठरलेलं होतं आणि मग महाराष्ट्र राज्य पूर्णतः साक्षर होण्यासाठी काय उपाययोजना करता येईल की अगदी आपण याचा थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे की अगदी ज्याप्रमाणे केरळ राज्य जर आपण पाहिलं तर 91मध्ये संपूर्णपणे साक्षर अशा प्रकारचं राज्य म्हणून केरळ राज्य हे त्या ठिकाणी गणल्या गेलं आणि मग अशा प्रकारेच जर महाराष्ट्र हे जे राज्य आहे की हे राज्यसुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने संपूर्णपणे साक्षर करायचं असेल तर त्यासाठी आपण कोणत्या अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत की अशा या योजना त्या ठिकाणी आपण करू शकतो हे आपण पाहिलं पाहिजे. तर की अगदी यानंतर जर आपण पाहिलं तर खाली म्हटलेलं आहे की आपल्याला की हे तुम्हाला माहीत आहे का की ताराबाई मोडक यांनी बोर्डी आणि कोसबाड या ठिकाणी शैक्षणिक जे कार्य आहे की अशा या कार्याला सुरुवात केली. मग आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या, प्रत्यक्ष कृतीमधून शिक्षण, कुरणशाळा, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी सुद्धा त्यांनी अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं जे काही परिश्रम आहे ते परिश्रमही त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अनुताई वाघ ही यांनी देखील ठाणे जिल्ह्यामध्ये कोसबाड या ठिकाणी आदिवासींच्या उन्नतीसाठी एक जी संस्था आहे की ही संस्था त्या ठिकाणी सुरू केली आणि मग अशा प्रकारच्या या संस्थेला कोसबाड प्रकल्प म्हणून देखील ओळखलं जातं आणि मग असं हे आदिवासींचं जे शिक्षण आहे की अशा या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालय म्हणजे अशा विविध अशा प्रकारच्या ज्या शैक्षणिक संस्था होत्या की अशा या शैक्षणिक संस्थासुद्धा त्यांनी सुरू केलेल्या आहेत आणि त्यामुळं की अगदी आपण जर पाहिलं तर असे समाजातील अनेक घटक आहेत की ज्यांनी समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना शिक्षण देण्यासाठी जे काही सहकार्य आहे की हे सहकार्य केलेलं आपल्याला दिसून येईल तर यानंतर आपल्याला माध्यमिक शिक्षण की अगदी हे जे माध्यमिक शिक्षण आहे की हे असं माध्यमिक शिक्षण नेमकं काय आहे की भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळेस शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद हे होते आणि मग त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे जे काही बदल आहे की अशा प्रकारचे बदलही घडवून आणले आणि मग अगदी यासाठी त्यांनी विद्यापीठ शिक्षण आयोग हाही त्या ठिकाणी नेमला होता आणि मग अशा प्रकारच्या या आयोगाने माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र अशा प्रकारचा जो आयोग आहे की हा आयोग नेमण्याची जी शिफारस आहे की ही शिफारससुद्धा त्यांनी केलेली होती मग 1952मध्ये 52-53मध्ये मुदलियार नावाचा जो काही आयोग आहे की अशा प्रकारचा आयोग त्या ठिकाणी नेमण्यात आला आणि मग की अगदी याच वेळी भारतामध्ये जर आपण पाहिलं तर अशा या आयोगाने भारतामध्ये 11वी अधिक पुढची पदवीची 4 वर्ष किंवा 11+1+3 अशा प्रकारचा शिक्षणाचा जो काही आकृतिबंध आहे की हा आकृतिबंध त्या ठिकाणी अस्तित्वात होता अशा प्रकारचा आकृतिबंध त्या ठिकाणी मुदलियार आयोगाने त्या ठिकाणी सुचवला गेला आणि मग माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाचं स्वरूप, शिक्षणाचं माध्यम
आणि अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून विविध अशा प्रकारच्या ज्या शिफारसी आहे की या शिफारसी त्या ठिकाणी सुचवल्या. त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक वर्गाची जी संकल्पना आहे की अशा प्रकारची संकल्पनासुद्धा मांडण्याचं काम या आयोगाने त्यावेळेस केलेलं होतं. पहा, म्हणजे खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा जो आयोग आहे की ज्या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गाची जी संकल्पना आहे ही संकल्पना प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडली होती. आणि मग संपूर्ण देशभरामध्ये अशा या व्यवस्थेची अंमलबजावणी करणं हे अवघड झालेलं होतं. पहा, यानंतर आपल्याला म्हटलं आहे की हे तुम्हाला माहीत आहे का? पहा, हे आपले भारत स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचं हे चित्र आहे की त्यांनी अतिशय माध्यमिक शिक्षण असेल की अशा या माध्यमिक शिक्षणासाठी विविध अशा प्रकारचे जे काही आयोग आहे की अशा या आयोगामध्ये मुदलियार आयोग असेल किंवा इतर आयोगांची जी काही नेमणूक आहे ही नेमणूक त्या ठिकाणी केलेली होती. तर अशा या आयोगाचं कामकाज जर आपण पाहिलं तर अगदी हे जे आयोगाचं कामकाज आहे तर माध्यमिक शिक्षण, अभ्यासक्रमाचं स्वरूप, शिक्षणाचे माध्यम, अध्यापन पद्धती यांचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास करून विविध अशा प्रकारच्या शिफारसी त्या ठिकाणी या आयोगाने केलेल्या आहे की उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पनाही त्या ठिकाणी मांडण्याचं कार्य केलेलं आहे. परंतु संपूर्ण देशभरामध्ये अशा या व्यवस्थेची अंमलबजावणी करणं मात्र त्यावेळेस अवघड झालेलं होतं. त्यानंतर पहा की आपल्याला म्हटलं की हे तुम्हाला माहीत आहे का की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना 1 जानेवारी 1966 रोजी पुणे या ठिकाणी केलेली आहे. आणि मग इयत्ता 10वी त्याचप्रमाणे इयत्ता 12वीच्या ज्या शालांत परीक्षा अशा या मंडळामार्फत त्या ठिकाणी घेतल्या जातात की जसं आपण पाहतो की आत्ताही 10वी आणि 12वीचं जे बोर्ड असतं की अशा या बोर्ड पुणे या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. आणि मग अशा या बोर्डाच्या अंतर्गत ह्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षा त्या ठिकाणी घेतल्या जातात. पहा, तर पहा की शिक्षण संक्रमण हे जे मासिक आहे की हे मासिक मंडळाच्या म्हणजेच या शिक्षण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी प्रकाशित केलं जातं. पहा, तर पहा की अगदी यानंतर आपल्याला पुढचा जो आयोग आहे की जो आयोग कोठारी आयोग या नावाने ओळखला जातो. मग अशा प्रकारचा जो आयोग आहे की या आयोगाने नेमकं काय सुचवलेलं होतं तर 1964मध्ये डॉक्टर DS कोठारी की यांच्या अध्यक्षतेखाली हा एक स्वतंत्र अशा प्रकारचा आयोग नेमण्यात आला. आणि मग अशा या आयोगाच्या कामकाजामध्ये JP नाईक यांचं मोलाचं अशा प्रकारचं योगदान आहे असं म्हटलं जातं. आणि मग अशा या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विद्यापीठ हे जे स्तर आहे की अशा स्तरावरील 10+2+3 अशा प्रकारचा जो आकृतिबंध आहे की हा आकृतिबंध या ठिकाणी 1972 पासून खऱ्या अर्थाने अंमलात आणला गेला. आणि मग अशा या आयोगाचा पुरस्कार केल्यानंतर 72 पासून अशा प्रकारचा जो आयोग आहे किंवा आकृतिबंध आहे हा आकृतिबंध प्रामुख्याने या ठिकाणी अंमलामध्ये आणला गेला. पहा, मग यामध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षणाची एकच पद्धत, त्रिभाषा सूत्र, निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण आणि मुक्त विद्यापीठ म्हणजे अशा प्रकारचे जे काही उपक्रम होते की हे उपक्रम कोठारी आयोगाने सुचवलेले होते. पहा, त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमातींसाठी प्राधान्य, शैक्षणिक खर्चासाठी अंदाजपत्रकामध्ये वाढीव अशा प्रकारच्या ज्या तरतुदी आहे की अशा या विविध अशा प्रकारच्या शिफारसी करण्याचं काम या कोठारी आयोगाने केलेलं आहे. पहा, त्याचप्रमाणे महाराष्ट्राने 1972 साली 10+2+3 अशा प्रकारचा हा जो आकृतिबंध आहे की हा आकृतिबंध महाराष्ट्राने स्वीकारला. आणि 1975 साली 10वीची पहिली जी काही शालांत परीक्षा आहे की ही शालांत परीक्षा या ठिकाणी अशा या आकृतिबंधानुसार त्या ठिकाणी घेतलेली होती. पहा, आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचा हा जो कोठारी आयोग आहे की ज्या आयोगामुळे सुद्धा आपल्याला चांगलं अशा प्रकारचं जे काही कार्य आहे की हे कार्य या ठिकाणी करता आलेलं आहे.
यानंतर पहा की या ठिकाणी आपल्याला कोठारी आयोगाचे डॉक्टर DS कोठारी, त्याचप्रमाणे अशा या आयोगाच्या कामकाजामध्ये महत्त्वाचं अशा प्रकारचं योगदान देणारे JP नाईक, हे अगदी अशा दोघांचंही चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. यानंतर की जो कोठारी आयोग आहे की अशा या कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची जी काही उद्दिष्ट आहे की ही उद्दिष्ट नेमकी काय आहे, की कोणत्या उद्दिष्टानुसार अशा प्रकारचा हा जो काय आयोग आहे की हा आयोग त्या ठिकाणी नेमला गेलेला होता, की हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की अगदी अशा या कोठारी आयोगाने सांगितलेले शिक्षणाचे उद्दिष्ट की अशा या उद्दिष्टामध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षणाचं आधुनिकीकरण असेल, त्याचप्रमाणे लोकशाहीचं संवर्धन असेल, संरक्षण असेल, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता असेल, शिक्षण व उत्पादकता असेल, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना असेल. म्हणजे अगदी जर आपण पाहिलं तर असे वेगवेगळ्या अशा प्रकारची ही जी काही कोठारी आयोगानं सांगितलेली शिक्षणाची जी काही उद्दिष्ट आहे की अशी ही उद्दिष्ट पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला लक्षात येतं की अतिशय चांगला अशा प्रकारचा हा जो काय आयोग आहे की हा आयोग या ठिकाणी नेमला गेलेला होता की ज्यामध्ये शिक्षणाचं जे काही आधुनिकीकरण आहे की आधुनिकीकरणामध्ये विविध अशा प्रकारचं जे काही संकल्पना आहे त्या संकल्पनाही त्या ठिकाणी मांडल्या गेल्या. आणि अगदी अशा या आधुनिकीकरणामध्ये संगणकाचाही वापर, त्याचप्रमाणे विविध अशा प्रकारच्या आधुनिक तंत्राच्या सहाय्याने हे जे काही शिक्षण आहे हे शिक्षण त्या ठिकाणी असावं असंही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सामाजिक त्याचप्रमाणे राष्ट्रीय जे काही एकात्मता आहे की ही एकात्मता बाळगणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळं राष्ट्राच्या ऐक्यासाठी अशा प्रकारची सामाजिक त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता अशा या उद्दिष्टानुसार हे जे शिक्षण आहे की हे शिक्षण असावं असंही म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे लोकशाहीचं संरक्षण त्याचप्रमाणे संवर्धन की अगदी लोकशाहीचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे संरक्षण करत असताना संवर्धन असणं हे देखील अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं उद्दिष्ट या ठिकाणी या आयोगाने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे शिक्षण व उत्पादकता की अगदी शिक्षण हे घेतलं पाहिजे, त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये जी उत्पादकता आहे ती उत्पादकताही त्या ठिकाणी असावी असंही मत या आयोगाचं होतं. त्याचप्रमाणे सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांची जी जोपासना आहे की ही जोपासना ही या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणजे समाजामध्ये की अगदी विविध अशा प्रकारची मूल्य रुजवणं अतिशय गरजेचं असतं. मग त्यामध्ये सामाजिक असतील, नैतिक असतील किंवा आध्यात्मिक अशा प्रकारची जी मूल्य आहे की अशा या मूल्याची जी काही जोपासना आहे की ही जोपासना होणंसुद्धा अतिशय गरजेचं आहे. म्हणजे अशी एकंदरीत कोठारी आयोगाने सांगितलेली ही जी काही शिक्षणाची विविध अशा प्रकारची उद्दिष्ट आहे की अशा या उद्दिष्टानुसार की आपली जी काही शिक्षण पद्धती आहे की ही शिक्षण पद्धती असावं असं मत या ठिकाणी कोठारी आयोगाने त्या ठिकाणी मांडलेलं होतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबू. उर्वरित भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.